इकडे बसायचं आवाज बसणार नाही तो एवढं आवाज हो बसा खाली बसा शेजा बसा खाली एकटं उभं नका बसा खाली विप्ल्या विप्ल्याकडे नाही नको धडे की नरेशच मोबाईल नाही ते खराब त्याला थरा मोबाईल घेतो ते मोबाईल घेतो जरा तो हिडजन तो माईक दिलं नाही माईक आहे काय ते जॉईन करून घेतलेस ना साईड वॉल्यूमचं काय तयार आहे माझ्या साईड मोबाईल जाऊन मी ठेवतो जाऊन छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय श्रीनगर संभाजी महाराज की जय भारत माता की जय राजमाता राष्ट्रमाता जिजामाता की जय धर्म की जय मर्यादा पुरुषोत्तम भगवान सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय जय श्री राम जय श्री राम बोलो भारत माता की जय हिंदू धर्म की जय जय श्री राम जय जय श्री राम आम्ही ह्या 22 जानेवारीला जे अयोध्यामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं प्राण प्रतिष्ठापना होत होतं त्या कार्यक्रमाचं नियोजन मागील 1 वर्षापासून आम्ही निप्पाणीमध्ये मागील 1 महिन्यापासून निप्पाणीमध्ये आम्ही करत होतो. तर ह्या गोष्टीसाठी आम्ही निप्पाणी टाउन पोलीस स्टेशन असून दे, निप्पाणी बसवेश्वर चौक पोलीस स्टेशन असून दे, त्यानंतर नगरपालिका असून दे, त्यानंतर केईबी असून दे, या सगळ्या ऑफिसर्सनी आम्ही रितसर अर्ज 9/1/2024 रोजी आम्ही केलेला होता. आम्हाला 17 तारखेपर्यंत प्रशासनाच्या कुठल्याही ऑफिसमध्ये काही आम्हाला रिस्पॉन्स आला नाही. 17 तारखेला आम्हाला प्रशासनानं बोलून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही कार्यक्रम करा म्हणून आम्हाला स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. त्यानंतर 19 तारखेला परत आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बोलून घेतलं गेलं आहे आणि जे 22 तारखेचा जे कार्यक्रम आहे सगळीकडे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि
स्टेट गव्हर्नमेंट स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांनी ते कार्यक्रम करण्याला विरोध केल्यास म्हणून त्यांनी आम्हाला म्हणजे करू नका म्हणून असं सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही 22 तारखेचा कार्यक्रम करू नका असं आम्हाला त्यांनी सांगितलं. त्यामुळं आम्ही प्रशासनाला ऐकून त्यांच्या एक शब्दाला आम्ही किंमत देऊ. कारण का देशभरामध्ये एवढा मोठा कार्यक्रम होत आहे, कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये. त्यामुळे आम्ही त्यांचं मान्य त्यांनी काय आम्हाला सांगितलं की नाही तुम्ही 22 तारखेला करू नका, तुम्ही 23 तारखेला करा म्हणून असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यानंतर त्यांनी आम्हाला 23 तारखेला कार्यक्रम करा म्हणून रितसर आम्हाला परमिशन सुद्धा दिलेलं आहे. 23 तारखेला उद्या आम्हाला कार्यक्रम करा म्हणून रितसर परमिशन आपल्याकडे दिलेलं आहे. आणि आज संध्याकाळी त्यांनी आम्हाला बोलून घेतात, CP ऑफिसमध्ये बोलून घेतात आणि स्पष्ट त्यांनी असं सांगितले गेलेत की सरकारकडनं आम्हाला हे आहेत निर्देशन आहेत, कुठल्याही प्रकारचं शोभायात्रा करायला आम्हाला परमिशन देऊ नका असं म्हणून सांगितलेलं आहे. खरं तसलं कुठलंही आम्हाला त्यांनी लेखी स्वरूपामध्ये काही आहे त्यांनी आम्हाला द्याले. मी विचारतो तुम्ही आमच्या शोभायात्रा हिंदूंच्या शोभायात्रेमध्ये या हिंदुस्थानमध्ये तुम्ही हिंदूंच्या शोभायात्रा बॅन करणार आहे का नाही करा, आम्हाला त्याच्याबद्दल फ्री मत नाही. तर तुम्ही आम्हाला तसं लेखी द्या. तर त्यांनी लेखी द्यायला आपल्याला तयार नाही. फक्त आम्हाला वर्ण आदेश आलेला आहे, राज्य सरकारकडनं आम्हाला आदेश आलेला आहे. त्यामुळं आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि उद्या कार्यक्रम भव्य दिव्य निप्पाणीमध्ये करायचं म्हणून सगळ्या निप्पाणीचे तरुण मंडळ सगळे तरुण मंडळ आज तुम्ही निप्पाणीमध्ये पूर्ण बघून या जावा. सगळं भगवं वातावरण झालेलं आहे. सगळ्या मंडळांनी मोठमोठं श्रीरामचंद्रांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यांचं सगळं मोठं कटआउट लावलेलं आहे. उद्या सगळी मंडळं एक 20-25 हजार लाडू वाटपचा कार्यक्रम, शिरा वाटपचा कार्यक्रम, त्यानंतर फुलाव वाटपचा कार्यक्रम हे सगळं नियोजन केलेलं आहे सगळ्या मंडळांनी. आणि आज आम्हाला त्यांनी 7:30-8 वाजता पोलीस स्टेशनला बोलून सांगतात की तुम्ही उद्या कार्यक्रम करू नका. मी का म्हणतोय हिंदूंच्या सणावरती तुमचं दंडोशाही का? तुम्ही हिंदूंचीच का टार्गेट करायला लागले आणि आपला हिंदू धर्म आज गजांतर मोठा धर्म आहे. किती वर्षापासून आपण हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृतीच्या आपण ह्याच्यामध्ये जगा लावलोय आणि 550 वर्षानंतर हा एक मोठा उत्सव आपल्या डोळ्यासमोर आला होता. आणि तो उत्सव साजरा करण्यासाठी पूर्ण निप्पाणीकर तयार होते. तर हे प्रशासनानं कधी त्यांचं काही गंडूकशाहीपणा जे अवलंबून केलेला आहे त्याचा मी श्रीरामसेना हिंदुस्थानकडनं व पूर्ण निप्पाणीच्या जनतेकडनं जाहीरपणे निषेध करतो. आणि मी कर्नाटक सरकारला बी असं अपील करतो की तसं जर करता तुम्ही काहीतरी ऑर्डर पास केला असलेला त्याचं तुम्ही उद्याच्या उद्या प्रेसला डिक्लेअर करा. आणि स्थानिक प्रशासनाला मी बी हे विनंती करतो की तुम्हाला तसं काहीतरी गव्हर्नमेंटकडनं करस्पॉन्डिंग झालं असलं तर तुम्ही ते सुद्धा उद्याच्या उद्या डिक्लेअर करा. नाहीतर हे आमचं आंदोलन इथं थांबणार नाही. पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही जाणार, कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी भेटणार, कर्नाटकाच्या गृहमंत्र्यांनी भेटणार, AGPला भेटणार, DGला भेटणार, IG ला भेटणार. 23 तारखेपासून काय तुम्ही शोभायात्रा बॅन करण्याचा ऑर्डर केलं तसं काय असं स्पष्टपणे आम्ही विचारणार. त्यानंतर त्यांनी काय उत्तर देते त्यानंतर पुढचं पाऊल आम्ही त्या पुन्हा पुढचं पाऊल घ्यायचं काय पुढचं घ्यायचं आम्ही त्यांच्यावरती. कारण का ह्याच्यामध्ये काय व्हावं लागलंय कर्नाटक सरकारचं नाव बाजावं लागलंय. आदरणीय आमचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेबांचं नाव बाजावं लागले, गृहमंत्री परमेश्वर साहेबांचं नाव बाजावं लागले. कारण का आज कर्नाटक सरकार म्हटलं कोण यांनी सिद्धरामय्या यांनी सगळे आपले कर्नाटक सरकारच्या चीफ आहेत त्यांनी. आज आम्हाला त्यांचं हे असल्या इथल्या लोकांच्या ह्याच्यामुळे त्यांचा आम्हाला धिक्कार करायचा वेळ आलेली आहे. कारण का त्यांचं नाव खराब व्हावं लागले. त्यांनी सुद्धा असल्या गोष्टीमध्ये लक्ष घालायला पाहिजे, नाहीतर त्यांचं सरकारचं नाव खराब होणार, त्यांच्या सरकारची प्रतिमा लोकांच्या मध्ये खराब होणार. आणि बघा आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आणलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणलेली आहे, जगज्योती बसवेश्वरांची मूर्ती आणलेली आहे, हनुमानची मूर्ती आणलेली आहे, प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती आणलेली आहे, बसवेश्वर महाराजांची मूर्ती आणलेली आहे, वीर आणि कित्तूर चन्नम्मांची मूर्ती आणलेली आहे आम्ही. आणि मग तुम्ही मागील एक आठवडा बघितला असेल निप्पाणी कसं सजली आहे, निप्पाणी कसं सजली आहे हे तुम्ही बघितलं असेल. आणि कार्यकर्ते प्रत्येक गणपती जाऊन सगळ्या लोकांनी आमंत्रण दिलेलं आहे. सगळी निप्पाणीतली लोक आम्हाला फुलाची
पातळी वर्गणी घेऊन हे कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला उत्साह दिलेला आहे. आज त्या लोकांना आम्ही काय तोंड द्यायचं? मी आज इथल्या निप्पाणीतल्या प्रशासनाला मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रम सरकारने कार्यक्रम रद्द करा म्हणून तुम्हाला आदेश दिलेले एक प्रत आम्हाला द्या. कारण का लोकांना मला दाखवायला पाहिजे, लोकांच्याकडनं आम्ही पैसे गोळा केलेले आहेत. 1-1 रुपये, 2-2 रुपये, 5-5 रुपये, 10-10 रुपये लोकांच्याकडनं पैसे गोळा करून केलेले आहेत कार्यक्रम आहे. कुठलाही राजकीय पुढारी आला आणि आम्ही पैसे आम्हाला दिला 5-10 लाख रुपये आणि कार्यक्रम करा असं कुठलंही झालेलं नाही. आणि मागील 10 वर्षापासून आम्ही श्रीरामनवमी शोभायात्रा निप्पाणीमध्ये करत आलेलो आहे. आजपर्यंत मागील 10 वर्षापासून कुठलाही आमच्या कार्यक्रमाच्या वेळेला कुठलाही गालबोट आमच्या निप्पाणीमध्ये लागला नाही. फक्त आम्ही श्रीरामनवमी शोभायात्रा एवढंच करत नाही. ज्यावेळी कोरोना आलता त्या कोरोनाच्या काळामध्ये आमचे कार्यकर्ते 300हून जास्ती बॉडीचं क्रिमेशन केलेलं आहे. ते सुद्धा तुम्हाला निप्पाणीकरांनी माहीत आहे. ज्यावेळी निप्पाणी तालुक्यामध्ये 2018 आणि 19 मध्ये पूर परिस्थिती आली त्यावेळी कोण पुढे आलं नाही. त्यावेळी आपले संघटनेचे कार्यकर्ते, निप्पाणीतले सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढे येऊन ते पूर परिस्थितीच्या लोकांनी अन्न धान्य काय असेल ते सोय केलेले आहे. त्यानंतर आपल्या गोमातेला लंपी रोग आला त्यावेळी कोण प्रशासनवाले पुढे आलेले, संघटनेचे कार्यकर्ते, निप्पाणीतले सामाजिक कार्यकर्ते, मंडळाचे कार्यकर्ते पुढे येऊन त्याला काय केलं, आसरा दिला. आज किती तर लोकांनी आम्ही रक्तदान पुरवठा केलेला आहे. ते बी विदाऊट 1 रुपयानं त्यांच्याकडे न घेता. आणि काही मुलांनी आम्ही दत्तक घेऊन त्यांना शाळा वगैरे शिकवत आहे. जर प्रशासनाला लेखी देत नाही त्याने आम्हाला सांगितलं, सरकारने हे बॅन केले म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही सरकारच्या दारामध्ये जाऊन बसणार, काय एसपीकडे जाणार, IT कडे जाणार, गृहमंत्रीकडे जाणार, काय सांगणार ना तर तुमचं नाव त्यांनी सांगायला लागतं का? सरकारचं नाव ते खराब करायला लागतं. फक्त निप्पाणीकरता व्हायला का सगळीकडे व्हायला? बघा त्यांनी आज आम्हाला कायच करायला, तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये शोभायात्रा करायचं नाही त्यांचा अड्डा असा आहे. काय त्यामुळं जे आज माझ्याकडे 100 कार्यकर्ते आमच्या संघटनेचे कार्यकर्ते, ते 100 कार्यकर्ते कॉलेजला जाणारी मुलं आहेत, त्यांचं नोकरी धंदे करणारी मुलं आहेत, रोज ती पोटावर राबून खाणारी मुलं आहेत. त्या मुलांच्याकडे बघून आम्ही एक पाऊल पाठिंबा घेतलेला आहे. उद्याची आमची जी शोभायात्रा आहे ती कॅन्सल होणार आहे. तर ती शोभायात्रा कॅन्सल झाली म्हणून कोणी असं समजू नका की त्याचं जसेचे तसं उत्तर त्यांना आम्ही देणार आहे. हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. जे आज आम्हाला एवढे त्रास द्यायला लागलेत त्यांनी, त्यांना ते जसेचे तसं उत्तर ते देणार आहे. निप्पाणीत व्हायला का सगळीकडे व्हायला? हे मी तुम्हाला सांगतो, आज निप्पाणीमध्ये 2 बेस 2 टॉप डॉल्फिन वाजलेले. निप्पाणीसाठी त्रास तोला. मग भेदभाव का म्हणायचं? मग नेमकं इथे आहे तर त्यांनी भेदभाव काय? सरकारचं काय हे काय व्हायला लागले, दंडोकशाही पण आहे. आज इथं रामपूरमध्ये चालतंय, चिक्कोडीमध्ये चालतंय, संकेश्वरमध्ये चालतंय, बेळगावमध्ये चालतंय, निप्पाणीमध्ये 2 बेस 2 डॉल्फिन लावून नाचलेलं चालतंय. तर आज निप्पाणीमध्ये आम्हीच करायला का बाबा आमचंच काय यायला लागलंय? हे प्रश्न प्रत्येक निप्पाणीकरांनी विचारायला पाहिजे. लक्षात ठेवा, आज आमच्यावरही परिस्थिती आली, उद्या तुमच्या मंडळावरही परिस्थिती आला. आज सकाळी इथं क्रिएटर्सवाली सुद्धा आरती करतो, पूजा पुनस्कार करतो म्हणून त्यांनी हे करायला, त्याला सुद्धा यांनी विरोध केलेला आहे. आज काही मंडळाचं हे बेस ते मंडळाचं जे सिस्टीमचं हे असतं की ते सुद्धा काढून घेऊन गेलेलं आहे. आमची जी साधवायची रिक्षा होती ते साधवायची रिक्षा सुद्धा पेनड्राईव्ह काढून घेतलेलं होतं. मी प्रशासनाला एवढं विचारतो की आम्ही तुम्हाला 15 दिवस आधी अर्ज केलेला असतो आणि ते मी काय खोटं सांगत नाही. हे बघा 15 दिवस आधी अर्ज केलेला आमच्याकडे प्रूफ आहे. 15 दिवस आधी त्यांनी अर्ज केलेला आहे, आमच्याकडे रिसिव्ड कॉपी आहे. तुम्ही सांगा, तुम्हाला आम्ही करायला देत नाही, परमिशन देत नाही म्हणून तेव्हाच सांगा. आम्ही दुसरा मार्ग काय ते आम्ही अवलंबून घेतो. सगळीकडे त्रास द्यायला लागला, सगळीकडे त्रास द्यायला लागला. पाठीमागचं गोड गंबल काय आहे मला तर काय कळना झालंय आणि आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना बी कळना झालंय. पब्लिकांचं म्हणणं काय आहे, तुम्ही जोराने सगळेजण बोला, काय बोला पब्लिकने बोला, तुम्ही काय करायचं बघा. सगळ्यांनी सांगतो, तुम्ही मूग गिळून गप्प बसला तर उद्या तुमची परिस्थिती हीच होणार आहे. लक्षात घ्या, आज आमची परिस्थिती आहे ती उद्या तुमची परिस्थिती होणार आहे. पब्लिक इथं शांत बसलंय म्हटलं तर त्यांनी काय प्रशासनाला त्यांचा सपोर्ट आहे असा अर्थ झाला. सगळेजण जर करता जोर करता जय श्रीराम म्हणून
म्हणून असं आपल्याला हे होणार आहे. प्रशासनाने असं दुजाभाव करू नये, एकाला एक असं करू नये. काय नाही, समान सगळ्यांना न्याय द्यायला पाहिजे. एकाला परमिशन द्यायचं, एकाला परमिशन द्यायचं नाही, असं हे चुकीचं आहे. राष्ट्रीय संघाचं संचलन निपाणीमध्ये होतं, 5 ठिकाणी संचलन होणार होतं. त्या प्रशासकाने आम्हाला शेवटपर्यंत रात्रपर्यंत परमिशन दिली नव्हती. नंतर DSPला भेटा, ह्याला भेटा, नंतर संध्याकाळी सकाळी नंतर 8 नंतर संचलनाची तयारी पूर्ण झाल्यानंतर आम्हाला सांगितलं की तुम्ही घ्या म्हणून. अशा पद्धतीने राष्ट्रीय संघाच्या पथसंचलनाला किती वर्षाचा इतिहास आहे तो इतिहासही तिने दाबून धरला. आणि आता जर श्रीराम सेनेच्या या मिरवणुकीला तिने जर विरोध करत असेल तर आपण निपाणीकडे सगळ्यांनी या सरकारचा धिक्कार केला पाहिजे. इथं दारूचे गुत्त चालवायला चालतात, इथं बायकासनी खेळावायला चालतात. खरं असले सांस्कृतिक कार्यक्रम करायला इथं परमिशन नाही. अर्धा किलोमीटरवरती बेकायदेशीर कसाईखाना चालू आहे. बोंबला लागलोय आम्ही, बेकायदेशीर कसाईखाना चालू आहे, बंद करा बंद करा म्हणून. त्याच्यावरती त्यांचं काय ऍक्शन घेत नाही त्यांनी. त्याच्यावेळी सगळेजण बंड उठायला पाहिजे. आम्ही ह्या बंड उठायसाठी आम्ही तुम्हाला एक हाक देणार आहे. एक 2-4 दिवसामध्ये ते बंड उठायचा हाक देणार आहे. त्यावेळी सगळेजण आमच्या सगळीजण मिळून माझ्या पाठीशी थांब मी म्हणून कुणाला म्हणणार नाही. मग आमच्या बरोबर थांबून आम्ही हे जे काही ते दंडुकशाहीपणा चालू आहे का नाही ते मोडून काढायला पाहिजे. लक्षात येईल. आणि एक मी आता माझा तरुण मित्र आहे तिथं, माझी तरुण मित्र कितीतरी इथं आज गांजाला बळी पडायला लागल्यात. ते गांजा प्रत्येक गल्ली बोळामध्ये विकायला लागल्यात. ते गांजा कुठं विकायला लागल्यात ते सगळं त्यांना माहीत आहे, तरी सुद्धा त्याच्यावरती कोण ऍक्शन घेत नाही. ह्याच्यावरती आता आवाज उठवायचा, ह्याच्यावरती आता आवाज उठवायचा आम्ही. जसं त्यांनी आमच्या कार्यक्रमावरती त्यांनी बंदी काढलेल्या त्यांनी काय ते गांजा कुठं विकतात, कोण विकतात, त्यांना ती कसं करायचं काय करायचं ते आपण मग ते आपल्या ह्या पुढच्या टप्प्यातला कार्यक्रम आहे तो ते आपण कार्यक्रम त्यांचा मग व्यवस्थित करायचं, एवढं लक्षात घ्या. आणि मी सगळ्यांनी विनंती करतो, उद्याची आमची शोभायात्रा रद्द झाली म्हणून आम्हाला कसं तरी वाटायला लागलंय. आमचे कार्यकर्ते आज तिथे बसून रडल्यात. 1-1 महिना 2-2 महिना आम्ही सगळं केलेलं आहे. त्यांना ती काय बाबा लगेच तुम्ही कॅन्सल करा म्हणून एवढं एक शब्द इथं तोंडामधनं आलं तर झालं काय. आमची परिस्थिती काय आहे त्यांना ती कळत नाही. मी आज बी त्यांना अजून बी त्यांना मी सांगू इच्छितो, ज्या दिवशी आम्ही अर्ज दिले त्या दिवशी आमचा अर्ज रिजेक्ट करा. कोणी बी असून देत निपाणीची मंडळमध्ये कोणी बी असून देत त्यांचा अर्ज त्या दिवशी रिजेक्ट करा. तुम्ही पुढं काय करायचं बघतात. तुम्ही 15-15 दिवस महिना पण त्यांना ते ताटवळत देऊन उद्या कार्यक्रम आहे आणि आज तुम्ही जर करता सांगायला लागला तरी हे न्याय नवा, हे न्याय नवा, हे तुम्ही अन्याय करायला लागलायसा, अन्याय करायला लागलायसा. माझे कार्यकर्ते आज रणायला लागलेत. बघा इथं घरदार सोडून 1-1, 2-2 पर्यंत काम केलं तिने. घरदार सोडून 1-1, 2-2 पर्यंत राबलेले आमचे कार्यकर्ते. ನೀವು ಕತ್ಲಿ ಮಾಡ್ಬೇಕು. असल्या व्यवस्थेमध्ये राहण्यापेक्षा काय गळफास घालून मेलेलंच बरं आहे. हे असल्या व्यवस्थेमध्ये राहण्यामध्ये काय अर्थ नाही आम्हाला. आणि काय करायला हिंदूंनी दाबायचं, पण हिंदू सणांच्या वरती दडा आणायचा हे गोष्ट चालू आहे. बघा बेकायदेशीर काही बी करा तुम्ही चालतंय, खरं चांगल्या मार्गानं सत्य मार्गानं काय कायदेशीर परमिशन घेऊन काय तुम्हाला करायला गेला असं का नाही मग तुम्हाला तिथं न्याय घेतला मग तिथं तुम्हाला अन्याय होणार. पुढील दिवसामध्ये जे आपल्या पुढचं वाटचाल आहे ते तुम्हाला कळवले जाईल. आणि आमचे कार्यकर्ते आणि गव्हर्नमेंट कशी करणार होतो काय करणार होतो त्याच्याबद्दल एक 2 शब्द तिने बोलावं असं त्यांच्याकडे अपेक्षा चालू
जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. सर्वप्रथम इथं जमलेल्या सर्व हिंदू बांधवांना, त्याचबरोबर निपाणीमधल्या दानशूर व्यक्तींचे आणि आम्हाला ज्यांनी मदत केल्या त्या सर्वांची या ठिकाणी संघटनेच्या वतीनं आम्ही माफी मागतोय. असं वाटायला लागलं की आमचंच काय तर म्हणजे मला बोलायला वाईट वाटायला लागले भरपूर. कारण अवैध यामध्ये काहीच नव्हतं. जे काय आम्ही मिरवणूक काढत होतो गेले 2 महिने याचं नियोजन आम्ही केलं होतं. मला वाटते मागची ज्या वेळेला आपली किल्ला स्पर्धा झाली संघटनेची त्यावेळेस आम्ही ठरवलं की येणारा जो शुभ दिवस आहे 22 जानेवारी, त्या 22 जानेवारीच्या दिवशी आपण आपले पंतप्रधान मोदीजी यांनी आवाहन केलं होतं की पूर्ण भारतभरामध्ये काय करायचं होतं, जोरात सांगा, पूर्ण भारतभरामध्ये दिवाळी साजरी करायला त्यांनी सांगितलं होतं. पण आपल्या निपाणी शहरामध्ये शिमगा व्हायला लागलाय. निपाणीमध्ये शिमगा व्हायला लागलाय. ते मोदीजींनी बघायला पाहिजे. कारण का तर त्यांचा सुद्धा आदेश या निपाणीमध्ये पालन होत नाही. तर म्हणजे कुणाचा आदेश या ठिकाणी चालते, हे प्रमाणे कळवा. ते पाकिस्तानच्या राष्ट्रपतीचं चालते त्या आणि कोणाच्या राष्ट्रपती चालते ते या सर्वांनी आपल्याला सांगायला पाहिजे. जर मोदीजींचा आदेश यांनी पाळत नसतील तर यांचं नेता कोण आहे, यांचा पंतप्रधान कोण आहे हे यांनी सांगायला पाहिजे. कारण ज्या पंतप्रधानांनी सांगितलंय की बाबा आपल्या या पूर्ण भारतभरामध्ये दिवाळी, भारत सोडा पूर्ण जगामध्ये दिवाळी व्हायला लागल्या, पण निपाणीमध्ये काय व्हायला लागले, शिमगा व्हायला लागलाय. आज आम्ही गेले 2 महिनाभर आम्ही राबत आलोय. प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक निपाणीच्या लोकांना माहित आहे की मुलं काय केल्यात. आज बेळगाव नाका असू दे ते बस स्टँड असू दे पूर्ण भगवमय झाले. हे कोण केले, काय केले सर्वांना माहित आहे. प्रत्येकाच्या गाडीवर स्टिकर असू देत, प्रत्येक गल्लीमध्ये बोर्ड असू देत. हे सगळं कुणासाठी केले, आपण प्रभू श्रीरामांसाठी केले. गेले 500 वर्ष आपण प्रभू श्रीरामांना एका झोपडीत ठेवलं होतं आणि आज त्यांनी घरामध्ये राहायला गेल्यात. तर त्यांचं कुठं तर आपण एक आनंद उत्सव साजरा करूया म्हटलं तर यांनी सगळे आपल्याच पाय घालायला लागले. आम्ही दुसरं तिसरं काय करणार नव्हतो. या 5-6 मूर्ती महापुरुषांच्या मूर्त्या त्यांची आपण रॅली काढणार होतो. प्रत्येक घरात जे काही लहान मुलं आहेत, जे काही लहान मुली आहेत त्यांना वेशभूषा करून त्यांना रामांचं, प्रभू श्री रामांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संस्कार देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो. कुठलं डीजे लावून बाईला नाचवून कुठलंही असं कृत्य आम्ही करणार नव्हतो. या कृत्य सुद्धा या सरकारच्या डोळ्यात झुपायला लागले. हेच कुठेतरी दुर्दैव आहे. मला वाटते असं वाटते आता की बाबा डीजेला नाचायचं आहे ना तर कुठेतरी पबमध्ये दारू करून नाचलेलं बरं आणि बाद व्हावं असं या सरकारची इच्छा आहे असं वाटायला लागले. चांगलं कुठेतरी करावं म्हटलं तर इथे आडकाठी यायला लागले आणि ते पब चालू आहे, ते दारू बार चालू आहे, ते गांजा चालू आहे, हे सगळं करून आमची पिढी तिथं वेस्ट व्हावं असं या सरकारला वाटायला लागले असं मला वाटायला लागले. मी थोडक्यात तिथं माहिती देतो की आम्ही काय काय करणार होतो. सर्वात प्रथम मला वाटतं निपाणीतून एक 25 ट्रॅक्टर अद्भुत 25 ट्रॅक्टरचे ट्रुथ म्हणजे सजीव देखावे त्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या पाठीमागे होती. मला वाटते ती लाईन कुठेपर्यंत गेली असते. 25 ट्रॅक्टर तुम्ही अंदाज करून घ्या. ते मला वाटते पोलीस स्टेशनपर्यंत गेले असतात. त्याच्या पण पुढं त्याच्या पाठीमागं इथनं प्रभू श्रीरामांची मूर्ती आम्ही इथं ठेवणार होतो. त्याच्यानंतर प्रभू श्री हनुमानांची मूर्ती ठेवणार होतो. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर कित्तूर राणी चन्नम्मा, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर जगज्योती बसवेश्वर महाराज यांच्या मूर्त्या आपण या ठिकाणी ठेवणार होतो. त्यानंतर राम दरबार म्हणजे प्रभू श्री राम, लक्ष्मण, जानकी आणि हनुमान यांचा एक राम दरबारचा मोठा सेट आपण या ठिकाणी दाखवणार होतो. त्यानंतर जे काय हुबेहूब राम मंदिर आहे अयोध्यामध्ये, जसं काही राम मंदिर केलं आहे तशी लाकडाची प्रतिकृती आपल्या सर्व जनतेला, निपाणीच्या जनतेला ते बघायला मिळावं ती प्रतिकृती सुद्धा आपण या मिरवणुकीमध्ये दाखवणार होतो. त्यानंतर
इस्कॉन म्हणजे हरे कृष्ण जे काय ट्रूप्स आहे त्यांचं भजन आपण या ठिकाणी ठेवणार होतो. त्याचबरोबर एक अद्भुत लाईट म्हणजे जे काय आपलं प्रभू श्रीरामांची पालखी आहे त्या पालखीला एक अद्भुत लाईट शो म्हणजे निप्पाणीकरांनी बघायलाच नाही असलं लाईट आम्ही तिथं दाखवणार होतो. आणि आता जे काय मी सांगायला लागलोय त्याचं सगळ्याचं ऍडव्हान्स पैसे निम्म पैसे आपण संघटनेकडे त्यांना पे केलेलं आहे. ऍडव्हान्स दिलेलं कधी परत येत नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केल्या त्यांनी. आणि त्यानंतर पालखी होती. त्यानंतर वारकरी संप्रदाय जे काय गेले कित्येक वर्षापासून जे काय वारकरी संप्रदाय आपलं पंढरपूरला जाते दिंडी करतात त्या वारकरी संप्रदायाचा फक्त भजन सोहळा आपण या मिरवणूकमध्ये ठेवणार होतो. त्यानंतर गोंधळी समाज म्हणजे गोंधळ होता. त्याचबरोबर त्याच्यासमोर एक 2 ओरिजिनल घोडे होते. त्याचबरोबर एक गोमाताचा देखावा होता. आता साहेबांनी म्हटले की कायदेशीर जे काय आहे त्याला विरोध केला जाते पण बेकायदेशीर चालू जाते म्हणजे आपण कत्तलखाना. गोमाताचा देखावा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 9व्या-10व्या वर्षी ज्यानं गाय कापली त्याचा हात कापलेला देखावा आपण त्या ठिकाणी ठेवणार होतो. त्यानंतर गड संवर्धन म्हणजे काय तर आपण जे काय आपले विशाळगड वगैरे जे काय आहेत त्यामध्ये जे आपण तुम्ही सगळ्यांनी बघितलंय की काय अतिक्रमण झाले आणि तिथे किती प्रशासन लक्ष घालायला लागले. जे काय अतिक्रमण चालूच आहे त्या अतिक्रमण का झाले कशामुळे झाले याचं सुद्धा आपण देखावा त्या ठिकाणी सादर करणार होतो. त्याचबरोबर स्त्री भ्रूण हत्या म्हणजे गर्भपात जे काय मुलगी झाली म्हटलं तर ते मुलगी आहे म्हटलं तर ते गर्भपात करत होते हे करत होते त्याचं दाखवायचा आपण प्रयत्न करत होतो. निप्पाणीमध्ये आता येणाऱ्या काळात मोठं संकट येणार आहे. कुठलं आहे सगळ्यांना माहीत असेल. पावसामुळं पाणी टंचाईचं जे काय संकट येणार होतं ते संकट काय आहे आणि ते पाणी आपण कसं बचत करायला पाहिजे त्याचं सुद्धा आपण इथं प्रात्यक्षिक दाखवणार होतो. त्याचबरोबर नाचणारा घोडा एक ग्रुप्स आपल्याकडे होतं. त्याबरोबर आपली मुलं गांजाच्या आहारी दारूच्या आहारी न लागता संघटनेनं मर्दानी खेळचे प्रात्यक्षिक केलेले आहेत. त्याचबरोबर त्या निप्पाणीच्या मुलांना जे काही संघटनेनं शिकवलेलं आहे मर्दानी खेळ त्या मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक सुद्धा आपण उद्या या ठिकाणी दाखवणार होतो. त्याचबरोबर उडपी येथून आपण फिरता हनुमान म्हणजे तुम्ही व्हायरल बघितलं असेल ते हनुमान कसे हनुमान जे होते त्याचं एक लाईव्ह प्रदर्शन आपण या ठिकाणी करणार होतो. ते उडपीमधून मागवलं होतं त्याचं कमीत कमी 85,000 रुपये आपण पे केलेलं आहे. आता ते पण प्रशासनामुळे कॅन्सल झालेलं आहे. त्याचबरोबर एक मोठा रेडा म्हणजे एक तोच त्यात पण आहे पूल म्हणजे तो पण असं चालत फिरणार होता त्याचं सुद्धा 22,000 रुपये आपण त्या ठिकाणी पे केलेला आहे. त्याचबरोबर एक सर्व आता मोदी साहेबांनी सांगितलंच होतं की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भारतामध्ये प्रत्येक जगामध्ये दिवाळी साजरी करावी त्यासाठी आपल्या मुलांचं एन्जॉयमेंट म्हटलं तर एकच आहे काय आहे साऊंड आणि लाईट ते सुद्धा आपण ठरवलं होतं. मला वाटतं लाईटचं 65,000 रुपये आणि डॉल्बीचं बरंचचं डॉल्बी 50,000 रुपये असं या ठिकाणी ठरवलं होतं. आणि त्याचबरोबर प्रत्येक आमच्या कार्यक्रमाला हत्ती असते आणि ते सुद्धा या ठिकाणी देखावा आम्ही या ठिकाणी केलं होतं. आणि बरेचसे मुलं आणि जे निप्पाणीकरांनी मला वाटतं क्रिएटर्सवाल्यांनी आणलेलं सोनू म्हणून बँड ते बँड सुद्धा आपण या ठिकाणी आणायचा प्रयत्न केला. त्यांना आता फोन केल्यावर त्यांनी आम्हाला शिवा द्यायला लागला. तुम्ही म्हटला काय 22ला सांगितला करा म्हटला आता 23ला सांगायला आहे आम्ही कसं मॅनेज करू. वारकरी सांगायला म्हणाला तुम्ही 22ला सांगितलं आता 23 सांगायला आता आम्ही कसं मॅनेज करू. आता या सगळ्यांना तोंड देण्यासाठी आम्ही आज लांब सोडा इथे गुप्ता जनरल स्टोअर्स आहे. गुप्ता जनरल स्टोअर्सवाल्याकडे किती लोकांनी आपल्या लहान मुलांसाठी लहान महिलांसाठी ड्रेसेस घेतल्यात. कशासाठी घेतल्यात 22ला घेतलेले बाप आणि परत गेलेत आता 23साठी आणि घेतल्यात. त्याचं भाडं हे या सगळ्याची भरपाई तर आपल्याला मिळायला पाहिजे. कारण निप्पाणीच्या आमची जी काही हिंदू समाज आहे हे काय कुठलं मोठ्या लोकांच्याकडे फंडिंग घ्यायला नाही. हे गरीब लोकांच्याकडनं 10 रुपये 15 रुपये 500 रुपये 1000 रुपये 10,000 रुपये 50,000 रुपये असं इन डोअर टू डोअर जाऊन सगळ्यांनी पैसे दिले. त्यांचे पैसे आम्ही परत कसं करणार. हा बाबा आज आम्ही केले आणि उद्या करणार आहे असं पण नाही.
गेले महिनाभर आम्ही बोर्ड लावले, तेव्हा कुठं होती तुम्ही सगळी? 22 तारखेला बोर्ड लावले, सगळं झाले, कुठं होते तरी का नाही म्हटले त्यावेळेला? तुम्ही करू नका म्हटले असेल आम्ही सगळं उतरवलं असतो, पुढच्या महिन्यात गेला असतो. त्याचं उत्तर मिळालं पाहिजे, एवढंच मला बोलायचं आहे. उत्तर याचं इलेक्शनमध्ये कुठल्याच पक्षाला मतदान द्यायचं नाही. आपल्या दारातनी रामाचं पोस्टर उभा करा दादा आणि हे करा. आता 1 मिनिट, दादा आता आल्यात नंतर मला अनेक गोष्ट आठवली. मागच्या काही महिन्यामध्ये दुर्गा माझा दौड होती. आज आम्ही लहानाचं मोठं झालो ते गीत गाऊन, लहानाचं मोठं झालं होतं ते गीत गाऊन, आणि आजच का आम्हाला विचारतात की बाबा हे गीत का म्हटलास म्हणून? हे गीत म्हणणं का, ते गीत म्हणणं का? नसल्यामुळे आम्हाला विचारले गेले जाते, आपली एकी दाखवा. पक्षांतर विभागले आपण, पक्षाचा कुठल्याच पक्षाचा आपण हिंदुत्वासाठी हे करू नका उपयोग. सगळे पक्षात विभागले गेलोय आपण. आपल्याकडे ते पक्ष यायला पाहिजे, आपण पक्षाकडे जायचं नाही. आता बहिष्कार टाका, पुढे इलेक्शन आहे, खासदारकीचं इलेक्शन आहे, सगळ्यावर बहिष्कार टाका. आत्ता परमिशन द्यायला येतात, मिरवणुकीला परमिशन आत्ता द्यायला येतात. आता बहिष्कार डिक्लेअर करा याचा इथं. मिळून बहिष्कार टाका. काय कबूल आहेत का ही पोरं सगळी आपली? आपल्या जागे खासदार आमदार मंत्री इथं होऊन गेल्यात, खरं काय परमिशन मिळते का आता? त्यांना आता हे उत्तर दाखवायची वेळ आलेली आहे. उत्तर दाखवा आता. जय श्रीराम, जय जय आज झोपला तर चालेल, खरं उद्या उठून उभा राहा. इलेक्शनवर बहिष्कार टाका, मग सगळं समजतंय. आमदार खासदार मंत्री आमच्याकडे यायला पाहिजेत, आपण त्यांच्याकडे जायचं नाही. त्यांची गरज आहे. मी या सगळीजण हात वर करा आता, उद्या या म्हणून सांगा सगळ्यांनी, येऊ देत. जय श्रीराम, जय जय श्रीराम. आज या ठिकाणी एक आमचं जे काय प्रामाणिक आम्ही मत व्यक्त करालोय, त्याचा मागचा एवढाच उद्देश आहे की श्रीरामसेना हिंदुस्थान आणि आमच्या संघटनेचे सर्व प्रमुख असू देत, कार्यकर्ते असू देत, गेली कित्येक वर्षे प्रामाणिकपणाने सामाजिक असू दे आणि हिंदुत्वाचं कार्य करतात. आणि यावर्षी शोभायात्रा दरवर्षीची निघते ती रामनवमीला निघते. खऱ्या अर्थाने शोभायात्रा निघणार होती कधी, व्हायला पाहिजे होती कधीतरी रामनवमीला, पण मागच्या वर्षी MLAचं इलेक्शन आलं, शोभायात्रा कॅन्सल झाली, स्टँडिंग करावं लागलं, आचारसंहिता लागली. ते कुठंतरी एक चूक होतं की बाबा शोभायात्रा आमची रद्द झाली. परत या वर्षी देखील MPचं इलेक्शन येणार होतं, MPचं इलेक्शन येणार आहे, परत शोभायात्रा कॅन्सल करावी लागणार. आणि असं जर प्रत्येक वेळेला इलेक्शन आल्यावर कॅन्सल झालं तर कसं करायचं? ही सगळ्या कार्यकर्त्यांची फक्त 1 ते 1.5 महिन्यापूर्वी बैठक झाल्यावरती सगळीजण म्हटली की आपण आपला जो काय व्यवसाय आहे, उद्योग आहे, धंदा आहे, तो झाल्या जेवढा वेळ द्यायला येतोय तेवढा वेळ देऊया आणि आपण हा शोभायात्रा आणि म्हणजे हा जो काय जगभरात जे काय होणार आहे उत्साह साजरा, तो पण आपण एक मोठ्या प्रमाणात करूया. पण खऱ्या अर्थाने आज त्या सगळ्या गोष्टीला आम्हाला अपयश आलेलं आहे. कारण गेली महिना ते 1.25 महिने आपले कार्यकर्ते जिथं काम करतात, जिथं नोकरी करतात, जिथं व्यवसाय करतात, ते झाल्या एक फोन लावायच्या आधी देखील एका मेसेजवरती तिथं येऊन जे काय आपलं कार्य आहे, जे शोभायात्रेचं आपलं जे काय नियोजन आहे, मग ते वर्गणी गोळा करायचं असू दे, ते बॅनर लावायचं असू दे, ते पडदं लावायचं असू दे, कुठल्या पण गोष्टीचं काय पण असू दे, एवढ्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी फक्त इथंच नाही तरी तुम्ही ग्रामीण भागात देखील जावा. ग्रामीण भागात देखील ही शोभायात्रा 22 तारखेला होणार आहे. त्याचं फलक लावलेलं आहे. जवळपास 3000 पेक्षा जास्त आम्ही आमंत्रण पत्रिका सर्वांना दिलेल्या आहेत. एवढं सगळं असताना देखील आम्हाला कार्यक्रम कॅन्सल करावा लागतोय. बर कॅन्सल करायचा दुर्दैव तर किती वाईट आहे बघा. कॅन्सल करायचं दुर्दैव किती वाईट आहे बघा. फक्त आज सायंकाळी 6 पर्यंत, आज सकाळपासूनच 6 पर्यंत आमची अवस्था काय होती की कुठलं ट्रूप वेळेत पोहोचतंय, कुठल्याला वेळ लागतोय. आम्ही जबाबदारी वाटून दिली, या ट्रूपची तुम्ही चौघं जबाबदारी घ्या, या ट्रूपची तुम्ही जबाबदारी घ्या. फक्त
हे जर सगळ्याचं सांगत बसलो तर इथं मला रात्र पण पूर्ण होणार नाही. फक्त थोडक्यात सांगतो, वारकरी संप्रदाय, आम्ही वारकरी संप्रदायाला वेळ मिळत नाही सगळ्याला म्हणून एका गावात फक्त आम्ही आमंत्रण देतो. त्यांनी 40 गावात संपर्क करून सांगितलं तर की सगळ्या गावची वारकरी आपण जमूया आणि निप्पाणीत एक आपला वारकरी संप्रदाय काय असतं हे आपण निप्पाणीला दाखवूया. फक्त आणि फक्त आपल्या पुढच्या पिढीला हिंदुत्व कळू दे, आपली परंपरा कळू दे, संस्कृती कळू दे, याचा उद्देश होता. आज आम्हाला त्यांना कॅन्सल करा म्हणून सांगायला लाज वाटायला करायचं. कुठल्या तोंडाने जगायचं? 22 तारखेला कॅन्सल करायचं, 23ला करा म्हटलं. वारकरी संप्रदाय दादा 2 मिनिटं थांबा. का 22 23ला करा म्हटलं, इथंपर्यंत ठीक होतं. 23 नंतर आता तुम्ही दादा उद्या येऊ नका, कार्यक्रम कॅन्सल झाला हे सांगायला तोंड तर पाहिजे आणि लाज वाटायला पाहिजे आम्हाला. बरं एका ट्रूप बदल नव्हे, असं कितीतरी गोष्टी कॅन्सल करायला लागल्या. आणि असंच जर काय होत असेल, जर एखादी प्रामाणिक संघटना किंवा एखादी प्रामाणिक कार्यकर्ते हे जे काय सगळे कार्यकर्ते आहेत, ही जे काय सगळी मुलं आहेत, कुठलाही मुलगा यामध्ये कुठं संध्याकाळी जाऊन बारला दारू पिऊन बसत नाही, कुठं वाईट गोष्टी करायला जात नाही. हे सगळं आपली घरची जबाबदारी, आपली नोकरी जबाबदारी सोडून जर अशा चांगल्या कार्यात येऊन हे कार्य करत असला आणि असल्या शेवटच्या मुवमेंटला आल्यावरती हे जर कॅन्सल करायला लागलं असलं तर ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय आहे सांगा. आम्ही आज म्हणतो की मुलांना आपल्या संस्कार चांगलं दिलो नाही, मुलं वाईट गोष्टीला लागली. पण हे एवढं एक संस्कार देण्यासारखं एवढा मोठा कार्यक्रमाचं आयोजन श्रीरामसेना हिंदुस्थानने केलं होतं. आणि ते आयोजन फक्त काय ह्याच्यामध्ये हेच नाही आहे. वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जर 9 तारखेला तिथं आम्ही दिलो होतो, तुम्ही 10 तारखेला बोलवा, 12 तारखेला बोलवा, 13 तारखेला बोलवा, या महिन्यात कार्यक्रम करायचा नाही म्हणून सांगा. पण एवढ्या या तोंडाला आलेल्यावरती जर तुम्ही सांगितला तरी याचं काय करायचं? आज आमचे कार्यकर्ते कॅन्सल करायला सांगा म्हटल्यावरती सगळीजण रडत बसली. याच्यापेक्षा म्हणजे वाईट गोष्ट अशी काय मला तरी काय वाटतच नाही. आणि आज जरी सगळीकडं दिवाळी साजरी झाली असली तरी खरोखर आम्हाला निप्पाणी प्रशासनाकडून दिवाळीने तर आम्हाला शिमगाच करायला लागला हे मात्र जाहीर आहे. आणि आम्हाला खरोखर जे काय देणगीदार आहेत, जे काय निप्पाणीतली सगळी तरुण मंडळ आहेत, ज्यांनी प्रसादाचं आयोजन केलं, ज्यांनी शोभायात्रेच्या स्वागताचं आयोजन केलं, अजून याच्या ठिकाणी बऱ्याच आहे. मीडियाने पण आपल्या कार्यक्रमाचा जो काय प्रसार केला होता त्यांचा म्हणजे याच्या मागे फक्त आम्हीच नाही तरी बरीचशी जण राबली आहेत. मला कुणाचं मी सांगेन किंवा नाही सांगेन, फक्त मला एवढंच काय सांगायचं आहे की एवढी सगळीजण जर राबलेली होती आणि त्यांचं राबलेलं जर काय या क्षणाला व्यर्थ ठरलं तर त्यांच्या मनावरती आज काय परिणाम झाला असेल विचार करा. एवढ्या आम्ही काल रात्री सगळ्या एवढ्या भव्य दिव्य स्वरूपाच्या मूर्त्या परगावातून गावातून आणून स्वच्छ करून रंगवायला त्याला एवढा वेळ दिलो, एवढं सगळं केलं. आणि आता त्या मूर्त्या आणलेल्या जे काय याची सजावट करायला आलेल्या लोकांना परत पाठवून द्यायला लागलं. हे खरोखर अत्यंत म्हणजे अत्यंत एक वाईट गोष्ट आहे. आणि हे प्रशासनानं जो काय हे केलंय हे प्रशासनाचं तर आमच्या वतीने जाहीर असा निषेध आहे. आणि ह्याच्यावरती सर्व निप्पाणीकरांना विनंती आहे की आपण बघा असंच राहायचं आहे काय, या प्रशासनाला आपण जागा करायचं आहे काय, प्रशासनाकडून उत्तर मागायचं आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि शेवटचं एकच, जे काय आपल्या कार्यक्रमाला जेवढं सगळ्यांचं सहकार्य लागलेलं आहे, जे देणगीदार असू दे, मीडिया असू दे, आमचे कार्यकर्ते असू दे, या सर्वांची आम्ही एक मनापासून माफी व्यक्त मागतो. कारण आता माफी मागण्यापेक्षा दुसरा काय पर्यायच आम्हाला राहिलेला नाही. आणि आम्ही हे कार्यक्रम का कॅन्सल केला आहे हे देखील लोकांना समजायला पाहिजे. यातूनच तुम्ही सगळीजण समजून घ्या. आणि एवढंच मी बोलतो, मला आता त्याच्या पुढे काय बोलायचं पण मला काय कळलं नाही. धन्यवाद सुनील. एक सगळ्यांनी लक्षात द्या, निप्पाणीमध्ये आता ते काय उद्या होणार होतं ते बऱ्यापैकी मला वाटते 80% जे काय ट्रूप्स होते त्याला आम्ही फोन करून सांगितलेलं आहे. आणि त्यांना काय काय जे काय ॲडव्हान्स दिले, कारण तुम्ही सर्वांचे तुमच्या पैसे आहेत ते काय काय ॲडव्हान्स दिले, काय दिले याचा एक थोड्या दिवसात आपण एक अहवाल ते आपण सगळ्यांच्यापर्यंत पोच करूया. आणि तुमचा आमच्यावरचा विश्वास असाच राहून दे. असं काय अडचण आली तर आपण सगळेजण एकत्र येऊया. आणि या ठिकाणी आम्हाला
निर्णय नाही उद्या. सगळ्यांना आम्ही तसं सांगितलंय की बाबा हे करूया कॅन्सल म्हणून. अहो वारकरी संप्रदाय आहे की नाही, त्यांना घेऊया की बोलवून. सगळं कायच करायला चालत नाही म्हटलं, सगळं परत पाठवायला काय आज आम्हाला ते दाखवायचं आहे. की या 2 आता मूर्त्या आम्ही आताच परत द्यायला चाललंय त्या सगळ्या. नाही का परत वारकरी संप्रदाय पण नाही, काय पारंपरिक पण करायचं नाही तर. साहेब काय आहे का म्हणून विचारायला कायद्यात कसं बसते त्यांना विचारायला नको आपण. मी का म्हणून काय विचारलंय का नाही, आज आम्हाला फोन करू नको म्हणून सांगितलंय का नाही. उद्या त्याच्या बापाबरोबर जेव्हा मी जायचं आहे, उद्या सगळीजण यायचे उद्या. काय सांगितले का नाही आम्हाला इथं, त्यांना ते विचारला सांगायचं, हे आपण लक्षात घ्या. आणि एक लक्षात मी सांगतो काय, आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला कायदा लय मोठा आहे. त्या कायद्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. आणि राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट मध्ये उद्या मी पहिला विचारणार आहे ते का परमिशन देऊन परमिशन कॅन्सल करायला येते काय म्हणून राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट मध्ये मी विचारणार आहे. मग कोण काय उत्तर देते मग नंतर ना आहे त्यांच्या आमची गाठ आहे. आणि आज जिथं डॉल्बी लागलाय की आणि जिथं डॉल्बी लागली आहे त्याचं सगळे व्हिडिओ आमच्याकडे, सगळ्या गावचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. ते सुद्धा वरती फॉरवर्ड करणार आहे, त्यांच्या वरती त्यांना मी नेऊन देणार आहे. काय हे तुम्ही केलंय सा म्हणून तुमचं नाव सांगा लागल्यात, ते तुमचं नाव बदनाम करायचं षडयंत्र आहे काय खरोखर तुम्ही सांगितलंय सा, हे सुद्धा आम्ही तिथे जाऊन विचारायचं. हे व्हिडिओ आता देखील व्हायरल करायला आला असतं, ती मुलं जे हिंदुत्वाचं काम करायला ती सुद्धा आमचीच मुलं बंद पडाव हे आमचा उद्देश नाही, म्हणून आम्ही त्याच्यावरती देखील शांतता ठेवली आहे. कारण त्यांचं आम्ही नाव सांगितलं की त्यांना जाऊन हॅरॅसमेंट चालू होणार, त्यामुळे ते कोण केले काय केलं आम्ही कुणाचंही नाव सांगायचं नाही. आपण त्यांच्यासाठी शांतता घ्यायचं. झाले पण कसं ही आत्ताच एक संधी आहे सगळ्या निपाणकरांना सांगू शकतो की संघटना कोणती असो, फक्त बाकी सगळं फक्त हिंदुत्वासाठी उद्यापासून तुम्ही सगळ्यांनीच या आजच्या घडीपासून सगळीजण एकत्र येण्याची गरज आहे. कायमची बोंब आहे. रात्री 1:30 वाजता दुसऱ्या कुठल्या आम्हाला धर्मात काही नाही, 1:30 वाजेपर्यंत ताशा बोंबलत वाजत आहोत. त्याला कधी विरोध नसतोय. आपल्यापेक्षा खेडेगावातली गणपतीला डॉल्बी वाजतात, तिथे कायमची बोंब आहे. आपल्या निपाणीकरांची कायमची गळची पूजा आहे. आणि प्रत्येक वेळेला आपण शंडासारखं गप असतोय. ही सगळ्यात मोठी आपल्याला संधी आहे की एवढी मोठी शोभायात्रा आपल्याला जगभरात थोडा आपला आनंद उत्सव साजरा होतोय. मला वाटतं की करणं पण बंद झालं पाहिजे. बाबासाहेबांनी लिहिलेलं करणं पण बंद झालं पाहिजे. की इतर टायमाला राहतो, इतर कुठल्या देशात दुसऱ्या देशाच्या संविधानाखाली असते हे असं वाटत चालू. दुर्गामाता दौडच्या वेळेला पण पाकिस्तानचा झेंडा पायात पुढे लावून या लोकांच्या बाजूचं झालं. सगळं हे झालं यासाठी त्यावेळेला पण आम्ही गपचूप बसलो. त्या रांगोळ्या काढल्यात, कोण काढले याची दाखवणारी देखील शंड आपली दिसले, याचं घर आहे त्याचं घर आहे. त्या मुलांना पर्सनली घेऊन दर्शन केलं. मला तिसऱ्या चरण जायला गाणी देखील इतकी वर्ष आम्ही लहानाचं मोठं झालो ते ऐकत आलो. ती गाणी देखील म्हणताना त्रास दिला. ज्यांनी ज्यांनी म्हटलं त्याचा विषय आहे त्याला पर्सनली बोलवून दर्शन दिलं. पर्सनली काय भानगड प्रत्येक वेळची वेळ डिपार्टमेंटचं काय भानगड या आज जे घडलेली जी घटना आहे सगळ्यात नंदनीय. त्या कर्नाटक सरकार कुठलंही असो कुणाचे असो कायमची बोंबाबोंब आहे. जर आत्ता जर कोण आपण निपाणीकर जर उठलो नाही कायम ह्याच जळशिपीखाली जगण्याची वेळ येणार आहे. कुठलाही हिंदूचा सण असू दे, यांच्या बाळांचा कुठलाही असू दे सण, बाकीच्या वेळेला 1:30 वाजेपर्यंत ताशे सर्वांना एक विनंती आहे, जरा एक सर्वांनी जरा असं आहे तर बसा. कारण ज्यासाठी आपण हे करणार होतो प्रभू श्रीराम त्यांचा या ठिकाणी आपण जय जयकार करूया. नामस्मरण एक 5 मिनिट भगवान श्री रामचंद्र
देशामध्ये दिवाळी साजरी होत असताना निप्पाणीमध्ये ज्या अर्थी शिमगा आलाय, या शिमग्याचा भडका थोड्या दिवसामध्ये उठणार आहे. तरी सर्व हिंदूंना मी विनंती करतो की त्यावेळेला ज्यावेळेला संघटना हाक मारेल त्यावेळेला सर्वांनी संघटनेला सहकार्य करायचं आहे. करणार नव्हे. जसं प्रतिसाद बाईक रॅलीमध्ये आपण सर्वांनी दिलेला आहे तसा त्याच्यापेक्षा दुप्पट प्रतिसाद ज्यावेळेला साहेब सांगतील त्यावेळेला सर्वांनी तो प्रतिसाद द्यायचा आहे. या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं करेगा, हिंदू हित की बात करेगा, वही देश में राज करेगा. नमस्कार. मला ओळखतर यांना ओळखता निप्पाणीत, पण त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या. टाळ्या का वाजवला माहिती आहे काय? बाबरीवर चढणार येत होते. बाबरीवर 1992ला जी बाबरी मशीद पाडण्यासाठी ज्यांनी त्या काळात श्रीराम त्यावेळेला असे देशातले करोडो हिंदू त्या ह्याच्यात होते. त्यामुळे आज मंदिर तिथं उभारलेलं आहे. त्यांचा हे आज बोलत हिंदू बांधवांनो आणि राम भक्तांनो, आज देशभर राम मंदिर अयोध्यामध्ये रामाचं मंदिर उभं राहिलं, मंदिराची प्रतिष्ठापना झाली. देशभर सर्वजण हिंदू सण साजरा करत असताना या कर्नाटक सरकारच्या मार्गदर्शनाखाली जे पोलीस डिपार्टमेंट आजपर्यंत कुठला हिंदू मुसलमान दंगा निप्पाणीत झालेला नाही 1992 पासून. असं असताना देखील काल परमिशन दिली होती, आज रॅली काढायला परमिशन दिली होती, तरी सुद्धा आज पोलीस यंत्रणेला ताण होईल. सर्व ठिकाणी सण साजरा केला जाणार आहे, त्यामुळे आजची रॅली उद्या काढा असं सांगितलं होतं. ज्या कोणी ही परमिशन सांगितली होती त्यांनी ऐकून घ्या. तुम्ही एक पोलीस अधिकारी असून तुम्ही सर्व हिंदू समाजातल्या लोकांना एक सण साजरा करताना देखील तुमच्या विनंतीस मान देऊन आजची रॅली मी उद्या काढायची ठरवलं होतं. सर्व समाज शांतपणे सण साजरा करत असताना ऐनवेळी उद्याची परवानगी का नाकारली यासाठी आम्हाला जाब विचारावा लागेल. प्रसंगी अमित शहा पर्यंत जो आम्ही जाणार आहोत, लक्षात घ्या. आणि मी सुद्धा कारसेवक बाबरी मशीद पाडायला गेलो, ज्या मुलायम सिंगाचं ऐकलं मी त्या सिद्धरामय्याचं ऐकणार का? सिद्धरामय्याची हिंमत असेल, त्याला जर राम मान्य नसेल तर त्यानं आपल्या रामातला राम काढून टाकावं पाहिजे. कारण या देश हा लोकशाहीचा देश आहे. 1947 देश स्वतंत्र झाला, 1950 साली प्रजासत्ताक झाला. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिले त्या संविधानामध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक हिंदूला आपल्याप्रमाणे
आपल्याला पाहिजे तसा सण साजरा करण्याचा अधिकार आहे. तो अधिकार कोणी गमावू नये यासाठी आम्ही आमदार असतील, खासदार असतील, आमचे मंत्री प्रल्हाद जोशी असतील, अमित शहा असतील, नरेंद्र मोदींपर्यंत या गोष्टी पोहोचवू. जो कोण पोलीस अधिकारी ज्यांनी आम्हाला इथं परमिशन दिली असताना आजची रॅली उद्या काढा म्हणून सांगितलं आहे ते त्याला जबाबदार असतील. अन्यथा जर त्यांनी रॅलीला परमिशन दिली नाही तर उद्या प्रसंगी निप्पाणी बेमुदत बंद करायला देखील आम्ही कमी करणार नाही. जर हिंदूंना स्वातंत्र्य नसेल तर लक्षात ठेवा, हिंदूंना स्वातंत्र्य देण्याचा अधिकार नरेंद्र मोदींनी आम्हाला दिलेला आहे. संविधानात आम्हाला बाबासाहेब आंबेडकर दिला आहे. आणि आमच्या भावना, आमचे सण, अरे जो 500 वर्षापूर्वीचा कलंक ज्या मोगलांनी आमचं राम मंदिर उद्ध्वस्त करून तिथं भाबरी राज्य उभा केला, त्या ठिकाणी आम्ही मंदिर उभं करत असताना आम्ही जर समाजापर्यंत जर पोहोचू शकणार नसेल तर त्याची वाईट गोष्ट कुठली नाही आहे. जर आज दिलेली परमिशन जर तुम्ही नाकारला तर आम्ही बेमुदत बंद करायला कमी करणार नाही. तुम्ही सगळे तयार आहे की नाही? आणि जोपर्यंत पोलीस याला आम्हाला परमिशन देत नाही तोपर्यंत आम्ही इथं उठणार नाही. आता मी रॅली काढतो, सगळा समाज बाहेर काढतो. लक्षात ठेवा, पोलिसांनी आम्हाला परमिशन उद्याची दिली आहे. आम्ही त्यांना 12 तासाची मुदत देतो. जर त्यांनी उद्या रॅलीला जर परमिशन दिली नाही तर तिथून पुढच्या गोष्टीला पोलीस डिपार्टमेंट त्याला जबाबदार असेल, हे लक्षात घ्या. सगळ्याला पोलीस डिपार्टमेंट जबाबदार राहील. हिंदू समाज त्याला जबाबदार राहणार नाही. त्याची दखल घ्यावी. आम्ही आता जर मी प्रल्हाद जोशींची बोलणार आहे, अमित शहांच्याकडे आम्ही जाणार आहोत. गृहमंत्र्यांची परमिशन की आम्हाला फक्त पाकिस्तानात असतो तर ही परिस्थिती मान्य होती. आम्हाला पाकिस्तानात रॅली काढवलंय, आम्हाला परमिशन दिली, मान्य करतो. आणि पण आमच्या हिंदुस्थानात ही परमिशन तुम्ही जी दिलेली कागदी लेखी त्याप्रमाणे आम्हाला उद्या रॅलीची परमिशन द्यावी. ही परमिशन दिल्याशिवाय मी इथून उठणार नाही. काय मान्य सगळ्यांना? बोलो जय श्री राम. जो हिंदू इतकी बात करेगा वही देश में राज करेगा. निप्पाणी तसंच निप्पाणीच्या आजूबाजूच्या प्रत्येक मंडळाला मी आव्हान केलं की आता वकील साहेबांनी सांगितलं की थोड्याच दिवसामध्ये जे काय पुढचं रूपरेषा आहे ते एक मंडळाची आपण सर्व मंडळाची मीटिंग घेऊया. लहान मोठे मंडळ जे काय आहेत त्यांचा आपण एक मीटिंग घेऊया. त्या मीटिंगमध्ये आपण रूपरेषा ठेवूया. जसं आता दादांनी सांगितलंय की अमित शहा आणि त्यांच्यासाठी ते पाठपुरावा त्यांनी घेतलेलं. प्रल्हाद जोशी साहेब आणि अमित शहा साहेब यांच्याशी चर्चा करून त्यांनी ते पाठपुरावा घेतलेलं. त्याचबरोबर पुढचं काय जे काय रूपरेषा असेल काही शिष्ट मंडळी आपली आहेत त्यांना जाऊन भेटण्याचं सुद्धा नियोजन या ठिकाणी यांचं आहे. तरी जशी काय हाक लागेल तर सर्व मंडळांनी हिंदूंच्या पाठीमागे म्हणजे आपण हिंदूच आहे, आपण सर्वांनी मिळून हे करायचं आहे. यामध्ये आपण कुठल्याही संघटना कुठल्याही मंडळाचा भेदभाव बाजूला ठेवून आपण हिंदू म्हणून त्यावेळेला एकत्र यायचं आहे. येणार ना सगळी हात जोडून फक्त माझ्या घरचं नाही आहे, तुमच्या घरचं नाही आहे, हे आपल्या समाजाचं आहे, आपल्या धर्माचं आहे आणि हे आपण करणं गरजेचं आहे. नाहीतर इथून पुढचे दिवस भरपूर वाईट आहेत हे आपण लक्षात घ्यायचं आहे. कारण इथं कोल्हापूर बघितला, कागल बघितला, बेडक्याळ बघितला, रामपूर बघितला, बेळगाव बघितला, त्याचबरोबर इचलकरंजी. आज इचलकरंजी तर सगळेजण बघितला असतील ना लाईव्ह काय त्याने जल्लोष केला. संकेश्वर असून ते आज संकेश्वरमध्ये राम मंदिरचं उद्घाटन केलं. त्या सगळ्या गोष्टी चालल्यात. फक्त निप्पाणीमध्येच नाही. ते काय आता आपण एकत्र नाही म्हणून झालंय काय झालंय देवाला माहित आहे. पण आता इथनं पुढे तर असं होता कामा नये. इथनं पुढचे दौड सुद्धा आपण जे काय आपण लहानपणापासून नाही गीत म्हणत आलोय ते गीत म्हणूनच इथनं पुढची दौड आपण साजरी करायची आहे.
जप म्हणावा असं मी विनंती करतो. सगळ्यांनी एक सुरात म्हणत आहे, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय श्री राम, जय श्री राम. आणि एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की संध्याकाळी आपले निपाणीचे सीपीआय साहेब आम्हाला सांगितले एसपी साहेब सुद्धा तुमच्या उद्याच्या शोभायात्रा काढणार आहे का, ते शोभायात्रेला तुम्ही सुद्धा येणार निपाणीचे सीपीआय साहेब आम्हाला सांगितलेले होते की संध्याकाळी सीपीआय साहेबांनी जर करता त्यांनी येणारच असते तर आमचे जे शोभायात्रेचा उद्घाटन सोहळा आहे त्या उद्घाटन सोहळ्याला सुद्धा एसपी साहेबांनी तुम्ही घेऊन या म्हणून त्यांना रिक्वेस्ट केली होती. साहेबांनी काय सांगितलं, सीपीआय साहेबांनी मी त्यांना आणण्याचं हे करतो आणि त्यांचं काय असेल म्हणजे पाहुणे आले म्हणजे त्यांचं मानपान करायचं आपलं कर्तव्य असते. त्यामुळे आता एसपी साहेब येणार आहेत त्यामुळे त्यांचं मानपान करण्यासाठी आम्ही एक 10-15 हजार रुपये खर्च करून रामाची, हनुमानची आणि सीतामातेची आणि ती मूर्ती आम्ही सुद्धा एक तयार करून घेतली होती. कारण का प्रमुख पाहुणे एवढे एसपी आपले जिल्हाधिकारी यायला लागले त्यांना त्यामुळे घ्यायला पाहिजे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आता असून सुद्धा त्यांनी असं काय केलं आता मला तर ह्याच्यामधलं काय कळना झाले. आणि हे कायमच निपाणीमध्ये आता सगळे तुम्ही तरुण मुलं बोलायचा हे कायमच ही बोंब आहे. कायमच्या लास्ट मोमेंटला यायचं काहीतरी कारण सांगायचं, करू नकासा, हे करा, ते करा, असं करा, तसं करा, डॉल्बी लावू नकासा, हे आणू नकासा, ते आणू नकासा, काय हे सगळे कायमचं हे बोंब आहे. हे जे की हे काय आहे की नाही हे मक्तेदारी आम्ही मोडून काढायला पाहिजे. लक्षात घ्या, जोपर्यंत ही मक्तेदारी आम्ही मोडून काढत नाही तर पुढच्या वर्षी सुद्धा आमची रामनवमी आम्ही काढायचं आम्ही सगळं तयारी करणार. हे लिहून ते व्यवहारला सांगणार तुम्हाला आम्ही करायला देणार नाही, हे करणार नाही, ते करणार नाही. तुम्ही तुमच्या मंडळाचा गणपती सुद्धा बसवायला गेला तर हे सगळं आहे बोंबावमेंचं असणारच आहे. त्यामुळे लक्षात घ्या, ह्या पुढे आम्ही कसं वागायचं, काय वागायचं हे आपण सगळेजण मिळून ठरवूया. काही मंडळाच्या अध्यक्षांचा आपण एक शिस्त कमिटी करूया. त्या दादांनी सांगितल्याने ज्या कारण का हे मोदी साहेबांनी ती हाक दिलेला कार्यक्रम होता. जगभरामध्ये आमचे मोदी म्हणजे फक्त भारतीय जनता पार्टीचं मोदी नवा, मोदी म्हणजे आपले देशाचे पंतप्रधान आहेत. जसं आपल्या डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानमध्ये जे दिलेलं आहे त्या संविधानरित्या त्यांनी या देशाचे पंतप्रधान झालेले आहेत. त्यामुळे देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असून देत आणि अमित शहा असून देत आणि आपल्याच राज्याचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी साहेब असून देत त्यांच्याबरोबर यांनी 2-3 दिवसामध्ये करस्पॉन्डिंग करतात. आपलं जे परमिशनचं लेटर आहे काय सगळं आपण त्यांच्यासमोर नेऊन ठेवूया. त्यांनी कुणाला बोलून घ्यायचं घेतात आणि काय करायचं ते करतात. तर आता त्यांनी आम्हाला करू नका म्हणून सांगितलं का नाही, त्यांनीच येऊन आता आम्हाला सांगतात करा 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 असं आपण भाग पडूया. करायचं का नाही असं
काढणार होतो ती रॅली आपण रद्द केलेली आहे मी असं घोषणा करतो आणि आता आपण सर्वजण शांतरित्या आपापल्या घरला जावं असं